महायुतीची लाडकी बहीण योजना मवियाला पचत नाही. त्यांचं सरकार आलं तर ते योजना बंद पाडतील. विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. ठाण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा मवियावर हल्लाबोल. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची टीका. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार. जातीनिहाय जनगणना करणार. कोल्हापुरात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तर पोहरादेवीत नगारा वास्तू संग्रहालयाचंही उद्घाटन. राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण. शाहू महाराजांच्या समाधीस्थळीही राहुल गांधींकडून दर्शन. नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं. राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. फडणवीसांची राहुल गांधींवर पलटवार करताना टीका. वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात. काही जण ऐकत नाही. एवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल. दिलेला शब्द पाळल्याचं अजितदादा अनेकदा सांगतात. मात्र फॉर्म भरायच्या वेळेस बारामतीकरांच्या आग्रहास्तव फॉर्म भरल्याचंही दादा बोलतील. निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्वे. आंबेगावात परिवर्तनाची लाट, सर्वेत माहिती. देवदत्त निकमांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी. देशांतर्गत भरतीसाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनं होणार. आदिवासी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय.